गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्ण प्रकारे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। लॉजवर गेल्यानंतर प्रियकर आणि प्रेयसीमध्ये वाद झाला आणि या वादातून प्रियकरानं प्रेयसीला क्रूरपणे संपवल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे। सांगली कोल्हापूर रोडवरील रुकडी फाटा येथील सागरिका लॉजवर प्रियकरानं प्रेयसी महिलेचा निर्घृणपणे खून केलाय। सुमन सुरेश सरगर असं मृत महिलेचं नाव असून आदमगौस पठाण असं संशयित आरोपीचं नाव आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। अधिकची माहिती अशी की सांगली कोल्हापूर रोडवरील रुकडी फाटा येथील सागरिका लॉजवर महिलेचा खून झालाय। प्रियकरानं प्रेयसी महिलेचा हातोड्याचं घाव घालून निर्घृणपणे खून केलाय। सुमन सुरेश सरगर खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून आदमगौस पठाण आरोपी प्रियकराचं नाव आहे। प्रियकर पठाण आणि सुमन हे रुकडे येथील सागरिका लॉजवर गेले होते। मात्र यावेळी प्रियकर पठाण आणि सुमन सरगर यांच्यात आर्थिक वाद झाला आणि या वादातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान प्रेयसीची हत्या करणाऱ्या पठाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलंय। लॉजवर नेऊन प्रेयसीला संपवणाऱ्या पठाणने यापूर्वी स्वतःच्या पत्नीची देखील क्रूरपणे हत्या केली होती। दरम्यान आता त्यानं आर्थिक वादातून प्रेयसी सुमन सुरेश सरगर हिला देखील क्रूरपणे संपवलंय। विशेष म्हणजे पहिल्या बायकोची हत्या केल्यानंतर आदमगौस पठाण याचे बाहेर आल्यानंतर सुमन सरगर हिच्याशी प्रेमसंबंध जुळले होते। गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या गाठीभेटी होत होत्या। मात्र आदमगौस पठाण यानं बायकोचे जे हाल केले तेच आता प्रेयसीचं केल्याचे समोर आलंय। आदमगौस पठाण यानं सुमन सरगर हिच्या शरीरावर अक्षरशः हातोड्यानं मारहाण करून तिला संपवलंय। त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली। दरम्यान पत्नीची हत्या केलेल्या व्यक्तीबरोबर महिलेनं प्रेमसंबंध का निर्माण केले असा सवालही सोशल मीडियावर सध्या विचारला जातोय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।